नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 2.5 कोटीच्या अपहार प्रकरणी 2 फर्मसह दोघांवर गुन्हा दाखल. भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित माणगाव तालुका हातकणंगले या संस्थेच्या नावे मशिनरी खरेदी करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत 2,56,50,000 रुपयांची कर्जाची रक्कम मशिनरी खरेदी न करताच परस्पर लाटल्याने 2 फर्मसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे लेखापरीक्षक फिरोज दस्तगीर मुजावर राहणार रुकडी यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे. महादेव सखाराम आरे वय वर्ष 55 राहणार माणगाव, आनंदा ईश्वरा आसबे वय वर्ष 53 राहणार इचलकरंजी, मशिनरी पुरवठादार दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेस इचलकरंजी व ओम इलेक्ट्रिकल्स अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. महादेव आरे व आनंदा आसबे यांनी संगनमत करून भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेला लागणारी औद्योगिक मशिनरी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून 2,56,50,000 रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतलं. ही रक्कम देना बँकेच्या इचलकरंजी शाखेतील संस्थेच्या नावे असलेल्या खात्यामध्ये जमा झाली. यानंतर दोघांनी मशिनरी पुरवठादार दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेस इचलकरंजी यांच्याकडून मशिनरी खरेदी न करता या एंटरप्राइजेस तसेच ओम इलेक्ट्रिकल इचलकरंजी यांच्या नावे धनादेश देऊन या कर्जाच्या एकूण 2,56,50,000 रुपयांचा परस्पर अपहार केला. ही घटना 2012 ते 2023 अखेर या कालावधीत घडली असून लेखापरीक्षण दरम्यान हा अपहार झाल्याचे आढळून आलं आहे. त्यांच्यावर 31 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास शासनाकडून परवानगी मिळण्यास वेळ झाल्याने गुन्हे दाखल करण्यास विलंब झाल्याचं लेखापरीक्षकांनी सांगितलं. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.